एकाच रस्त्यासाठी 3दा निधी मंजूर, पण 2007 पासून रस्त्याचाच पत्ता नाही. मिराज शहरातील रेवणी गल्ली परिसरात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फक्त एकाच रस्त्यासाठी तब्बल 3 वेळा निधी मंजुरींचं फलक झळकलं, मात्र 2007 पासून आजपर्यंत रस्त्याचं काम सुरूही झालेलं नाहीये. विकास केवळ बोर्डापुरता मर्यादित असून प्रत्यक्षात मात्र या भागात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. रस्त्यावरून चालणं तर दूरच, वाहने ने-आण करणंही जीव मुठीत घेऊन करावं लागतंय. त्यातच अमृत योजनेच्या पाईपलाईनसाठी उखडलेला रस्ता गेल्या 2 महिन्यांपासून तसाच पडून आहे. कोणती दुरुस्ती न झाल्यानं परिसरात प्रचंड धूळ उडत असून नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण यांना श्वसनाचे आजार बळावत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. फक्त निधी मंजुरीचे बोर्ड लावायचे, फोटो काढायचे आणि रस्त्याचा विसर पडायचा, असा थेट आरोप संतप्त नागरिक करत आहेत. आमच्या वॉर्डाकडे कुणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, समस्या ऐकून घ्यायला तयार नाही, अशी खंतही व्यक्त केली जाते आहे. सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे मंजूर झालेला निधी गेला तरी कुठं? हा पैसा काम न करता नेमका कुणाच्या खिशात जातोय, याची चौकशी होणार की नाही, असा सवाल आता नागरिक थेट प्रशासनाला विचारत आहेत. जर तातडीनं रस्त्याचं काम सुरू झालं नाही आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. विकासाच्या गप्पा फक्त भाषणात, तर रेवणी गल्लीतील नागरिकांना मिळतोय धूळ, खड्डे आणि फसवणूक. आज आज रेवणी गल्लीतील दुरावस्था जर बघून एकदम म्हणजे एकदम असं घीन अवस्था वाटते. रेवणी गल्लीला एवढं हे टाकलेलं आहे की 2007 साली मैनुद्दीन बागवान 2003च्या इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर 2007 साली जे रोड झालं, 2007 नंतर आज 2025 संपून 2026 चा काळ आला, तरी पण अजून रेवणी गल्लीच्या रोडच्या काय होण्याचे काय चान्सेस काय दिसायला लागले नाही. आणि एका रोडसाठी 3 वेळा निधी मंजूर झाली सुद्धा, 3 वेळा बोर्ड लागलेले आहेत. वनखंडे, अनिता वनखंडेच्या फंडातून निधी आणली गेली, सुरेश खाडीच्या फंडातून निधी आणली गेली, त्यानंतर खासदार विशाल पाटीलच्या फंडातून निधी आणली गेली. फक्त 3 बोर्ड लागलेले आहेत रेवणी गल्लीत, पण विकास काम काय झालेलं नाही आणि रोड कुठलाही एक रोड झालेला नाही. आणि रोडची दशा जसेचे तसे झालेले आहे. 2 ते 3 वर्ष अगोदर अमृत योजनेचं पाईपलाईन झालं, त्या पाईपलाईन झाल्यानंतर अजून बतूर ते अमृत योजनेचे पाईपलाईनचे जे खड्डे आहेत जसेचे तसे अजून पडलेले आहेत. आणि त्यानंतर आज 3 महिने झाले माझी खडी पडलेली आहे. 3 महिने झाले खडी येऊन पडलेली आहे. अमृत योजनेची डागडुगीसाठी खडी आलेली होती, त्यापुरतं तात्पुरता डागडुगी करून ही खडी पसरून त्यावर कॉन्क्रीट काम करणार होते. आणि हा असा रोड ते 2007 साली जे केलेलं रोड होतं ते तसंच ठेवण्याचं काम करणार होते. रेवणी गल्लीतले सर्व नागरिक एकत्र येऊन त्या रोडच्या कामाला अडवून त्यांना पूर्ण काम उकरून करण्यास सांगितले होते. आता त्या कामाला जवळजवळ सांगून 2 महिने पूर्ण झाले. कॉन्ट्रॅक्टरने म्हटलेले 15 दिवसानंतर आम्ही काम चालू करतो. 15 दिवस होऊन आता 1 महिना होऊन आता 2 महिने कंप्लीट होत आले आहेत, तर अजून तर काय कामाची काय सुरुवात झालेली नाही. आणि उकरलेल्या रस्त्यामुळे लोकांना येण्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे आणि त्यामुळं धुळीचे साम्राज्य पूर्ण पसरलेलं आहे. लोकांची तब्येतीवर इफेक्ट होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मुरुम इथे येऊन पडल्यामुळे इथं दररोज एक वाहनावरनं ऍक्सिडेंट होत आहे, लोक पडत आहेत रस्त्यावर, लोकांना इजा होत आहे आणि इथं नुकसान लोकांना सोसावं लागत आहे. आणि हिच्याकडं महानगरपालिका व इथले प्रशासक दुर्लक्ष करत आहेत आणि इथले सर्व नागरिक नाराज आहेत. आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व नागरिक जे ते नगरसेवक इथे 5 वर्ष किंवा झालेले आहेत, त्यांना जेव्हा प्रचारला येतील त्यावेळेला इथले सर्व नागरिक त्यांना प्रश्न विचारणार आहे. म्हणजे फक्त बोर्ड लावलेले आहे तिथं आणि काम कुठल्याही झिरो? हा, बोर्ड फक्त लावले गेलेले आहेत, अजून कामाची काही सुरुवात झालेली नाही. आणि याच्या अगोदर जे अंतर्गत जे रस्ते झाले बोळातील, ते एक रोड 3 वेळा करण्यात आले, तरी सुद्धा रोडाची दुरावस्था झालेली आहे. 3 वेळा झालेत रोड? हा, एक रोड एका महिन्यात 3 वेळा करण्यात आले. हे महानगरपालिकेचा शासनाचा पैसा, लोकांचा पैसा हा पाण्यात घालण्याचं काम हे कॉन्ट्रॅक्टर आणि हे महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत.